नमस्कार. मी अरविंद आठले. आज आपण कॉर्न चीज अप्पे करणार आहोत. तर त्यासाठी आपण इडलीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये किसलेलं गाजर, कॉर्नचे काही तुकडे आणि हिरवी मिरची, थोडं मीठ आणि इतर तुम्हाला जर काही भाज्या लागत असतील तर त्या थोड्याफार अशा ज्यात खपतील अशा घालून या इडलीचं पीठ व्यवस्थित ढवळून घ्या. छान ढवळल्यानंतर आप्पे पात्र घ्या. ते गॅसवर ठेवा तापत. त्याच्यात थोडंसं तेल घालायचं खाली आणि हे तेल घातल्यानंतर हे जे पीठ आपण तयार केलं आहे हे थोडं पीठ पहिल्यांदा टाकायचं, 1-2 चमचे समजा. आणि मग हे सगळे पूर्ण याच्यात घालून झाले की त्याच्यावर किसलेले चीज घालायचं. असं छान पसरा त्याच्यावर. चीज त्याच्यात अतिशय उत्तम लागतं आणि कॉर्नचे दाणे जे असतात ते इतके गोड लागतात, नंतर छान लागतात. तर हे सगळे याच्यात आपण घातलं. तर चीज हे घातल्यानंतर ते झाकून ठेवायचं आणि मग त्याच्या आधी त्याच्यामध्ये पुन्हा वरून ते याचं पीठ, इडलीचं पीठ जे आपण बॅटर केलेलं आहे ते पुन्हा त्याच्यात थोडंसं वर घालायचं, म्हणजे दोन्ही बाजूनी बॅटर राहील आणि मधल्या भागामध्ये हा मसाला राहील. अशा प्रकारे आपण ते केलं आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आणि त्याच्यात छान वाफ येऊ देणार. खाली छानपैकी ते शिजलं पाहिजे आतून. आणि त्यानंतर काढायच्या. आता ह्या पहा चांगल्या फुगलेल्या आहेत आपले आप्पे. हे आता पलटायचे, खालची बाजू वर, वरची बाजू खाली, असं हे पलटायचं. सगळे पलटून घेतले. थोडंसं त्यात पुन्हा हवं तुम्हाला तर तेल आवश्यक वाटल्यास घाला. जेवढं घालाल तेवढं ते चांगले जास्ती शिजतील आणि हे छान होऊ द्यायचे. याच्यावर पुन्हा आता वर आपण झाकण ठेवणार आहोत आणि हे खालूनही पुन्हा व्यवस्थित चांगले शिजतील याची आपण काळजी घेणार आहोत. सगळीकडून शिजून झाले की हे अप्पे अतिशय गोड सुंदर लागतात. तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता, हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. हा तुमचा चॉईस आहे. सगळे काढून घ्या आणि अतिशय सुंदर होतात ते, एकदम चविष्ट. छान सगळे काढून घेतले आहेत आणि मध्ये जर फोडला तर हे किती छान दिसतात. पहा, आतलं चीज मेल्ट होत आहे आणि कॉर्न वगैरे इतक्या, थोडा कांदा आपण घातलेला आहे. ह्या सगळ्याची चव अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर अप्पे तयार होतात.